मध्ये पाठवायचे। या सामन्यानंतर अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहे, त्याच्यानंतर सेमीफायनल क्रमांक पहिली देखील आज आपण पूर्ण करणार आहोत। जास्त वेळ खर्च करू नका। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांची आपण चर्चा करूयात। हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले ते राजेशजी पाटील, अविनाशजी पाटील उद्योजक, महानगरपालिकेत कर्मचारी आहेत अविनाशजी पाटील, अजयजी पाटील असतील, त्यानंतर कालुराम वाकडे, रितेशजी पाटील, अजयजी बजागे यांचे देखील विशेष धन्यवाद। प्रतीक पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच म्हणून कॅप आले। जगन पाटील, साहिल पाटील, आकाश कांबेरे जे आपल्यामध्ये उपलब्ध होते पिसाचे उद्योजक त्यांचे देखील धन्यवाद। दिनाकर सिंग समाजसेवक ठाणे, श्रीकांतजी गायकर साहेब कोंडरीगावचे उद्योजक, चिंबीपाड्याचे दिनेशजी ठाकरे असतील, सोरगावचे सुभाष भुते, राष्ट्रवादीचे नेते कुणाल सुतार, विकासजी पाटील, मिलिंदजी पाटील, विशाल गुरुनाथ उकमाली, प्रकाश संतोषजी पाटील, त्यानंतर विकास पाटील, वासुदेव पाटोले, सदानंद चोरगे, रोशन पाटील, निशांत पाटील असतील, जगन्नाथ चोरगे असतील, समीर पाटील असतील, कैलास पाटील, दीपेश पाटोले, शौर्य जाधव, प्रशांतजी बजागे, मुकेशजी बजागे, प्रेम पाटील, अनिल बजागे, आशिष बजागे, निवृत्ती बजागे, सायनाथ पाटील, मंथन पाटील, जितेंद्र पाटील, मयूरजी बजागे, महेशजी जाधव, आशीर्वाद पाटील, गणेश पाटील, कैलास पारदी, प्रताप पाटील आणि विशाल पाटील या सर्वांचं धन्यवाद। या वांद्रे गावातून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। टॉस जिंकून मिलिंद पाटील ज्यांच्या माध्यमातून ग्राउंडची व्यवस्था त्यांची जागा आहे त्यांनी सहकार्य केले, मैदान उपलब्ध करून दिले त्यांचे देखील धन्यवाद। त्याचबरोबर राजेशजी पाटील त्यांचे देखील सहकार्य मैदानाला। आजच्या दिवसातील अजून एक महत्त्वाचा सामना क्रमांक आजच्या दिवसातील 9वा दुसऱ्या फेरीतील शेवटची लढाई टॉस जिंकून मित स्पोर्ट कबाडने गोलंदाजी घेतली आहे। समोर संघ बॅटिंग करेल मीनाक्षी स्पोर्ट कानली आणि या मॅचचं दौत्यवर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये मायक्रोफोनवर जोडले जातील कल्पेश पाटील सर। थँक्यू सो मच। जाऊया मित्रांनो मॅचकडे। नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत। तिसऱ्या फेरीतली अंतिम मॅच मीनाक्षी स्पोर्ट कांदली विरुद्ध मित 11 कवाड। सुरुवात झालेल्या आहे मॅचला। टॉस जिंकला कवाड टीमने। पहिलाच खराब चेंडू गोलंदाज आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। एक संघ मात्र हे जिंकलेले आहेत, 2-2 मॅच जिंकलेले आहेत दोन्ही संघ आणि मात्र तिसऱ्या फेरीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। फुलटॉस बॉल लॉब केला या चेंडूवरती फेकून दिलेला आहे सीमारेषा पलीकडे। हा एक दमदार षटकार। आता सुद्धा मात्र खूप चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या संघाला इथे मात्र समीरच्या माध्यमातून। पहिला खराब चेंडू पाहायला मिळाला किरणचा, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकाराची मोहर इथे लावण्यात आलेली आहे। किरण आहे गोलंदाज। पंचांकडे अपील केली होती परंतु मिडल स्टंप वरनं चेंडू जातोय। बघा DRS जर का पंचांना वाटत असेल तरच DRS घेऊ शकतात पंच। प्रत्येक संघाला खेळाडूंना विनंती असेल की आपल्याकडे रिव्ह्यू नसेल
हे आम्ही सातत्याने आपल्याला सूचना देत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. समीरसाठी हा चेंडू लॉप करायचा होता. गुड लेंथवरती चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली ठेवलाय किरणने आणि मात्र सलगचा हा दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय, तारीफ करावी लागेल किरणची. अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय. 3 चेंडू झालेले आहेत, धावा 7. पुढचा बॉल समीरसाठी. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला होता आणि पुन्हा एकदा सलगचा हा तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे. त्यावेळेस मात्र षटकार आल्यानंतर दीपराज जर एकेरी दुहेरी जरी धावा काढल्या असत्या तर एक चांगला स्कोअर आपण पहिल्या षटकामध्ये इथे मात्र बनवला असता कांदली संघाने. परंतु प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायला जातोय समीर आणि मात्र डॉट चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला पिचिंग केला जातोय. गुड लेंथवरती इन कटर पाहायला मिळाला. चेंडू लाईन चुकीची, गतीमध्ये परिवर्तन केला होता परंतु लाईन चुकीची पाहायला मिळाली. पंच सांगतात हा चेंडू वाईट, अतिरिक्त धाव. 2 खराब चेंडू फेकलेले आहेत. किरणने शॉर्ट पिच चेंडू खूप उचली घेतलेला हा चेंडू बाउन्स केलाय किरणने. 1 बाउन्स चान्स असेल आणि हा 4 चेंडू इथे मात्र डॉट टाकलेले आहेत किरणने. कालचा दिवस किरण पाटील क्वार्टर ऑफ भिवंडी ज्याच्या नावावर राहिला, आज पुन्हा एकदा त्या संघाला या मैदानावरती मेगा सेमीफायनल पहिला खेळताना पाहायला मिळेल. फटका खूप चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला इथे मात्र सन्मान देत असताना हा येतोय दमदार षटकार. पाहू शकता काय समीरने हा फटका टोलवला. थोडासा बॅकफुट वरती गेला, पंच केला चेंडूला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. आमच्या समालोचन कक्षाला सन्मान देत असताना षटकार येतोय. जे आंब्याच्या खाली प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल खुर्ची घेऊन ते बाहेर राहायचंय पडद्याच्या. जे आंब्याच्या खाली प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आयोजकांची की आपण खुर्ची बाहेर घ्या मित्रांनो, कारण की कुठलाही प्रकारचा अडथळा येऊ नये या स्पर्धेमध्ये. म्हणून आपल्याला प्रेक्षक कक्ष तिथे मात्र उभारण्यात आलेला आहे. त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन आपण बसायचं आहे, आनंद घ्यायचा आहे या स्पर्धेचा. 14 धावा विजेता संघाची एक चिठ्ठी टाकली जाईल. पच्चापूर आणि वाफाले ए याच्यानंतर पहिल्या इनिंग्स नंतर आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. काल जसा आपण केला, काल सोरगाव बी संघाची चिठ्ठी निघाली आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. कारण का मित्रांनो, क्वार्टर फायनल मध्ये जरी संघ हरला तरी मात्र ट्रॉफीज त्या संघाला दिली जाईल अशी एक खास आकर्षण संकल्पना आहे ती वांद्रेकरांच्या माध्यमातून. ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही चर्चा केली की पहिलीच अशी स्पर्धा असेल की क्वार्टर फायनल सामन्यामध्ये जो संघ हरतो त्याला ट्रॉफी दिली जाईल. धीरज येतोय बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. इथे खराब क्षेत्ररक्षण, त्या रूपांतरामध्ये 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. सोळा धावा चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पच्चापूरचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आमच्या समालोचन कक्षेमध्ये. त्यानंतर वाफाले ये संघाचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचंय आणि एक विजेता संघाची चिठ्ठी टाकली जाईल. 12वे प्रतिनिधी आमच्या समोर आहेत. जवळ नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मात्र पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आता उडवण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय. एलिव्हेशन नाही तिथे मिळालं. पॉइंटच्या दिशेने झेल पकडलाय. अजून एक गडी
क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. आयोजकांची सूचना आहे मला ही सातत्याने. आज आपण पाहतोय जरा जास्त स्पीडअप करायचं आहे, कारण का आज एक मॅच जास्त खेळवायचं आहे. पहिल्या सेमीफायनल मॅच असेल, चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आयोजकांच्या माध्यमातून दुसरा षटक मार्गस्थ आहे. धीरज विकेट कॅरी केलेला आहे, खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर विकेट मयूरची ते प्रस्थापित केलेलं डाऊन राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा फटका अतिशय चांगला सजवला होता. कार्पेट अलॉंग द खेळून काढलेला क्षेत्ररक्षक येतोय खूप वेगाने. दूरवरती थोडासा खराब क्षेत्ररक्षण झाला होता, परंतु जास्त जोखीम घेणार नाही दोन्ही फलंदाज समीर आणि ऋतिक. आतापर्यंत समीरच्या बॅटमधून 2 षटकार दिपराज आलेले आहेत आणि 4 डॉट चेंडू खेळून काढलेले आहेत. त्याचा भरणा तो नक्कीच करत असतो, कारण का मागील मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 4 डॉट चेंडू बघितला आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. शांत आणि संयमी क्रिकेट इथं मैदानावरती पाहायला मिळतोय. पुलरलेनचा बॉल आता क्षेत्ररक्षक आहे तिथे, धाव होणार नाही. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, मिड एक्स्ट्रा कव्हरला तिथे चेंडूला अडवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही समीरला. समीरकडे एक चांगली गुणवत्ता आहे मोठे फटके मारण्याची. क्वार्टर फायनलसाठी जी ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आदरणीय अविनाशजी जनार्दन पाटील, त्यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफीज आम्हाला इथं स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. हे खूप गरजेचं आहे आणि तशी गोलंदाजी केली जातोय साहजिक. आपण बघितले तर या मैदानावरती धीरजच्या माध्यमातून 4 चेंडू स्पेस करतोय आणि 3 धावा खर्च करतोय. नवीन फलंदाज विराजला इथे मात्र खेळपट्टीवरती आपण पाहू शकता. चला, कवाड संघ आपण जास्त वेळ घेताय बघा. 10 मिनिटं जर का आपल्याला झाली तर आपल्याला इथं पॅनलाइज केलं जाईल. एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये राहील आपला. बॅटची एज लागली, क्षेत्ररक्षक होता यष्टेंच्या मागे. सुरेख झेल टिपला, अजून फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटक समाप्त झाले, धावा लावल्या जातात 17. अक्षय शेवटच्या षटकामध्ये मात्र स्लोगिंग वर हाणामारीच्या षटकामध्ये अक्षयला इथे इन्व्हाइट केलं जातोय. स्ट्राईकला आहे ऋतिक.
मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे आता मात्र कांदली संघाला. शॉर्ट पिच चेंडू आता कार्पेट अलॉंग द खेळून काढण्याचा प्रयत्न ऋतिकचा. बॅटच्या रडारमध्ये आला नाही. दुसरी जोडती धाव घेण्याचा प्रयत्न आल्या आल्या मात्र अजून एक गडी बाद होतोय कांदली टीमचा. कोण आउट झाला? या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल ऋतिकला, कारण का आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय कांदली संघ. आपण पाहतोय टॉस हारल्यानंतर मात्र बॅटिंग करावी लागली आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमला. कांदली गावचे उद्योजक त्यांनी मात्र आम्हाला ही जी वाहिनी लाईव्ह वाहिनी जी स्पॉन्सर केलेला आहे, आर्थिक सहाय्य मदत केलेलं आहे ते म्हणजेच आदरणीय विष्णूदादा चंदे आणि PTCचे अध्यक्ष राहुलदादा चंदे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिककडे हा चेंडू पाहावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातो अक्षयच्या माध्यमातून. दुसरी धाव घेतली, स्ट्राईक ठेवली स्वतःकडे. त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. या चेंडूवरती डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार येतोय नॉन स्टेकेनला आपण पाहतोय. याच्यानंतर आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत आमच्या मंचावरती. वापाले ये, पच्चापूर आणि विजेता संघ अशा चिठ्ठ्या असतील. ज्या संघाची चिठ्ठी लकी ड्रॉ मध्ये निघली जाईल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या ट्रॉफीचा नक्कीच हकदार राहील. काल सोरगाव बी संघ त्या संघाची चिठ्ठी निघाली. शेवटच्या क्षणापर्यंत काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एकविरा स्पोर्ट सावाद आणि सोरगाव बी. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज होती आपण जर बघितले तर, आणि तो नक्कीच मारलेला होता फटका, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाही आणि तिथे झेल टिपला मिड विकेटला. फुलटस बॉल आहे, वसूल होईल का टोल, आणि सीमा पार जातोय. हा ऋतिकच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. ऋतिकने स्ट्राईक ठेवली स्वतःकडे आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना जरी 2 डॉट चेंडू आले त्याचं मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिलंय ऋतिकने. षटकार ठोकलाय या अक्षयच्या चौथ्या चेंडूवरती. धावा आता वेगाने पुढे सरकतायत त्या 24. 4 गडी बाद झालेले आहेत 24 धावांवरती. पुन्हा एकदा लॉक केलाय, प्रॉपर टायमिंग, हवाई सपर आणि चेंडू जातोय सीमा पार सपर. हा मिळतोय अजून एक. आता मात्र रंगत भरले या सामन्यामध्ये. एक चांगली धावसंख्या उभारली जाते ते म्हणजे 30. तर कांदली संघाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे आणि आता मात्र हे 2 षटकार ऋतिकच्या बॅटमधून ठोकले. 30 धावांवरती अंतिम चेंडू अक्षयचा. जर का षटकार आला तर नक्कीच तिसरा फलंदाज असेल पोलो टी शर्टचा विजेता. ऑफ स्टंपला पिचिंग केला, गुड लेंथ वरती गोलंदाजी केली अक्षयने शेवटच्या चेंडूवरती. अशा रीतीने तिसरा षटक पारीचा समाप्त झाला आणि धावा लावल्या 31 आणि 31चं टार्गेट इथं सेट केलेलं आहे. आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करूया, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. 12वा प्रतिनिधी आहेत, दोन्ही कॅप्टन इथं सज्ज आहेत, पच्छापूर आणि वाफाले ये. मान्यवरांच्या शुभास्ते आपण या आमच्या व्यासपीठावरती नक्कीच टॉस चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. एक विजेता संघ असेल
थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ या पाहणार आहोत आपण. कोणता संघ लकी ड्रॉ ठरतोय वंश. क्या बात आहे. विजेता संघ हा थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि याच्यानंतरचा मॅच असेल पच्छापूर विरुद्ध वाफाले ए. या आपण टॉस करूया. दोन संघांमध्ये लगेच चौथ्या फेरीचा मॅच असेल. तिसऱ्या फेरीचा मॅच आहे पच्छापूर. या आपण टॉस करूया. मान्यवरांच्या शुभ असते आपण 31चं टार्गेट ठेवलेलं आहे. चला सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कांदले संघ जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण सुद्धा जायचं. टॉस करूया. संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ असतोय. तिसऱ्या फेरीतला मॅच आहे. पच्छापूर एका बाजूला आहे वाफाले ए. दोन नाण्याच्या बाजू आहेत. वांद्रेकर चषक दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट. टॉस केला जातोय. वांद्रेकर चषक टेल इज कॉल आणि कॉल जिंकलाय पच्छापूर संघाच्या कॅप्टनने. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण 3 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरचा संघ आहे वाफाले हे दोन सामने जिंकून पुढे सरकलेले आहेत आणि खूप चांगला खेळ राहिलेला आहे आजच्या दिवसामध्ये. तर त्या संघाला किती धावांपर्यंत आपण रोखू शकाल. 19 ते 20 धावांपर्यंत. जास्त चर्चा करणार आहोत कारण का आपण मॅचकडे नक्कीच वळणार आहोत. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा पच्छापूर संघाला. आपण टॉस हारलेला आहेत. आपल्याला प्रथम बॅटिंग करायचे. 3 षटकांचा सामना असेल मित्रांनो. टॉस बॉक्स मधून अशी बातमी आहे. टॉस जिंकला पच्छापूर संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 31चं टार्गेट जाऊया सेट केलंय. मित 11 कवाड या संघासमोर कशा रीतीने मात्र या चेस होतील का मात्र त्याला रोखेल कांदली संघ. याचं धावतं वर्णन आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे समालोचक मिस्टर दीपक सुतार सर यांचा आवाज. थँक्यू सो मच कल्पेशी पाटील. स्वागत पुन्हा वांद्रेकर चषकामध्ये. 31 धावांचं लक्ष आहे मित 11 कबाडीच्या समोर. मीनाक्षी स्पोर्ट कांदीने 3 ओव्हरमध्ये करण रडे 10च्या सरासरीने 30 धावा जमा केलेत. सलामीची जोडी आता खेळपट्टीवर येत असताना पहिल्या षटकासाठी पहिल्या ओव्हरसाठी मयूर जाधव सज्ज आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. मिड विकेट डीपमध्ये वायडिशमध्ये लॉंग ऑन ठेवला गेलाय. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच एक ट्रॉफी आज त्यांना मिळेल यात काही शंका नाहीये. कैलासवासी जनार्दन नामदेव पाटील यांचे सुपुत्र अविनाश जनार्दन पाटील मुंबई महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनल साठी ते मॅच ट्रॉफी आकर्षक दिलेले आहेत. मॅच ऑन. स्ट्राईक वर बॅटर वैभव. नॉन स्ट्राईक एनवर किरण. हे समीकरण तोडताना मयूर जाधव राईट हँड ओव्हर द विकेटने. वैभव साठी पहिलाच बॉलर ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना षटकार ठोकलाय वैभवने. आईबा झेल पकडलाय खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूलाच. षटकाराने स्वागत झाले. पाटील आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. वेलकम. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. लेग स्टंप वरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगलं बॅटल रंगले आता वैभव आणि गोलंदाज मयूर यांच्यामध्ये. 31 धावांचं रक्षण. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 23 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न चौदरपाडा टीमने केला होता. नाकीनं वालेला पच्छापूर टीमचे. पाणी पाजलेलं पच्छापूर टीमला देखील. वैभवसाठी यावेळेस अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल चाललाय डी झोन मध्ये. मिळते सिंगल धाव वैभवच्या खात्यामध्ये. सिंगल धाव येत असताना धावफलक 7 वर जाऊन पोहोचेल. पवन याने आयवा झेल पकडलाय. त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस दिले जातं. अद्विका अतिश पाटील यांच्या माध्यमातून आयबा जेलसाठी ते 200 रुपये दिले गेलेत पवनला. जीपेच्या माध्यमातून लेन चांगली होती. बॉटमॅनचा वापर करत असताना डिफेन्स केला. डिफेन्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला.
सिंगल धाबे ज्यावेळेस पहिल्याच बॉलवर मोठा फटका येतो त्यावेळेस त्यानंतर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं असतं, कारण का 31 धाबा सरासरी 10ची गाठायची आणि त्यामुळेच एक सेन्सिबल क्रिकेट वैभव आणि किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये टीमच्या खात्यामध्ये 8 धाबा आलेत. किरण प्रथमच स्ट्रायकेनवर पहिले 4 बॉल फेस केले. वैभवने 8 धाबांचं योगदान दिलं. षटकारांनी आपल्या डावाला त्याने सुरुवात केली होती. जो जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पोहोचेल. मयूर राऊंड विकेटने कटरचा वापर समोर फोर्सिंग स्ट्रोक बॉल चाललाय लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या आता 12 वर जाऊन पोहोचले. 31 चे लक्ष होतं आणि पहिल्याच 5 बॉल मध्ये 12 धाबा. 9चा इशारा दिले प्लस चौकार 5 धाबा येतील. डिसिजन फायनल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 9 बॉल आणि चौकार 5 धाबा येतील. टीमची धावसंख्या 5 धाबांशी 13 वर जाऊन पोहोचते. तेरा धाबा. शेवटचा बॉल मयूरचा. किरणसाठी यावेळेस पुल केलाय पॉवरफुल आणि गुल केले बॉलला मिड विकेट क्षेत्राच्या वरून. बॉल सीमारेषे पार. षटकार. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून उडवलंय हवेत बॉल. प्रयत्न चांगले केलेत, कॅच पकडू शकले नाहीयेत. चौकाराचं रक्षण केले त्या ठिकाणी. 2 धाबा येतील. पहिल्याच पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 21 धावा मयूर जाधवने खर्च केलेत आणि आता फक्त 10 धाबांची आवश्यकता असेल क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मीत 11 कबाड टीमला. चांगली बॅटिंग केली पहिल्याच ओव्हरमध्ये. किरणच्या माध्यमातून 1 षटकार 1 चौकार. 3 बॉल त्याने फेस केले. 12 धाबांचं योगदान. वैभवच्या माध्यमातून देखील 9 धाबा जोडल्या गेलेत. प्रभावित केलं बॅटिंग करत असताना सलामीवीराने. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विकी समीरच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, परंतु डॉट बॉल देखील त्याच्या विरोधात 4 आले होते. 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं. त्याच्याच बॅटमधून 2 षटकार आले. गोलंदाजी चांगली झाली. धीरजने चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट 3 धाबा पहिल्या डावामध्ये. दुसरं षटक वैभवसाठी. ऋतिकचा बॉल अपील केली आहे आणि त्या विकेट फलंदाज बाद. पहिला झटका लागत असताना कवाड टीमला. विकेटचं पतन झाले. 11 बॉल मध्ये 10 धाबांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये खूपच चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा ठेवावा लागेल गोलंदाज ऋतिकला. मागच्या मॅच मध्ये देखील आपण 23 धावांचं संरक्षण करताना विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमला पाहिलं, परंतु तो सामना त्यांना जिंकता आला नाही. एका बॉलमध्ये शेवटला 2 धावांची गरज होती, तो 6 पाहायला मिळाला. फुल बॉल पुल केलाय ऑन साईडला. बॉल पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार.
फुल टच बॉल होता लेग स्टंपवर, त्याला पुल केला आणि फुल टोल वसूल केला बॅटर धीरजने. षटकरांनी आपल्या डावाला सुरुवात केली. धावफलक 27 वर. आता फक्त 4 धावांची गरज. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच सुटली आहे. मॅच देखील सुटली आता मीनाक्षी स्पोर्ट कानडी टीमच्या हातातून. फक्त आता 3 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक राहिली सामन्यामध्ये. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 3 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये मयूर जाधवने 21 धावा खर्च केल्या. तेथूनच मिथ 11 कबड्डी टीमने या मॅचमध्ये ही मॅच आपल्या बाजूने झुकवली. त्यांनी आता फक्त 3 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये मेगा फायनलमध्ये 1 धाव रोखण्याचा रेकॉर्ड नीतू मालीच्या नावावर राहिलाय. चांगला फटका होता, कट केला होता पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल धाबी ती. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूरदादा पिसेकर आयोजित ट्रॉफी बदलापूर या ठिकाणी जर आपण विचार केला तर पालघर जिल्ह्यातील सातपडी परिसरातील जाई संघ आणि त्यांचा तो गोलंदाज नीतू माली यांनी कडाव रायगड जिल्ह्यातील तो संघ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मेगा फायनलमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड टेनिस क्रिकेटच्या मध्ये राहिलाय. रेकॉर्ड कोणी अजूनही तोडलेला नाहीये आणि फक्त 1 धावेची आता गरज. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. 3 ओव्हरमध्ये 30 धावा, एक समाधानकारक स्कोर उभारला होता मीनाक्षी स्पोर्ट कानली टीमने. परंतु गोलंदाजी खराब राहिली. चांगली फटके आपल्याला वैभव आणि किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या ओव्हरचा शेवटचा बॉल यावेळी स्लॉट मध्ये पाठवले. फ्लॉट मध्ये सिक्सर ठोकलाय किरणने आणि मॅच जिंकून दिले. टीम कबड्डी